आपण जवळजवळ मालवणमध्ये आलोय, म्हणजे मालवण 10-11 किलोमीटर राहिलंय फक्त. तरी पण विचारेल त्याला अंगणेवाडी जावं सरळ असंच म्हणतायत. सातेरी देवी मंदिर जलमंदिराकडे जाताना सगळा रस्ता असा सिंगल आणि जंगलात नाही. हे बघा मूळ मूर्तीविषयी सांगा. ते कसं आहे, हे पाण्यातून निर्माण झालेलं आहे. ते वारुळ आहे, स्वयंभू आहे. नमस्कार आणि सुप्रभात मंडळी. आज आपल्या कोकण कोस्टल राईडचा 4था दिवस आहे आणि आज मी मुक्कामी आहे कुणकेश्वर देवस्थानाच्या इथे. काल संध्याकाळी लवकरच पोचलो. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. कालचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण कालचं मेन अट्रॅक्शन तसं तर कोकण पूर्णपणे एक स्वर्गाची सफरच आहे. पण काल एक मी न पाहिलेलं स्पेशल मंदिर जे कनकादित्य मंदिर ते पाहायला गेलो होतो आणि देवगळी बीच. काल संध्याकाळी 6:30च्या दरम्यान इथं पोचलो. कुणकेश्वराच्या बरोबर समोरच दिनमंगल रेसिडेन्सी म्हणून इथं राहिलेलं आहे. तर हे बघ रूम बऱ्यापैकी आहे. हे आता पसारा वगैरे पडलेला आहे सगळा माझा. रात्री मुद्दामच लवकर येऊन, कारण 2 दिवस पहिल्या दिवशी थोडी रूम मिळायला उशीर झाला. दापोलीमध्ये जेवायला खूपच गर्दी होती, त्यामुळे 11-11:30 वाजले. आणि दुसऱ्या दिवशी तर 10 वाजता आपण अण्णांच्या इथं मुक्काम केला, तिथं पण उशीर झाला. त्यामुळे काल विश्रांतीसाठी लवकर थांबायचं ठरवलं. आज मस्त विश्रांती झाली. तर सकाळचे 6:15 6:30 झालेत. पूर्ण आवरून झालेलं आहे. मंदिर रात्री 9-9:30 वाजता बंद होतं आणि सकाळी 7 वाजता ओपन होतं. त्याच्यामुळे रात्री ठरवलं होतं की निवांत आराम करू आणि दुसऱ्या दिवशी छान सकाळी आंघोळ करून दर्शनाला जाऊ. म्हणून आत्ता दर्शनाला निघालं. सकाळी कोकणचा नजारा बघून घ्या. मस्त पक्ष्यांचे आवाज वगैरे येत आहेत. कुणकेश्वराचं अतिशय उत्तम दर्शन झालं. सकाळी 7ला बरोबर मंदिर उघडलं आणि आम्ही पहिलेच मला वाटतं होतो ना दर्शन घेणार, त्यामुळे कोणीच नव्हतात. इतकं शांत आणि सुंदर मस्त आंघोळ करून फ्रेशमध्ये दर्शन झालेलं आहे. सूर्यनारायणाचं आत्ताच आगमन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. हे बाहेरून कुणकेश्वराचं मंदिर पूर्ण समुद्राच्या बरोबर कडेला अतिशय सुंदर असं मंदिर आहे. नीळकंठ अमात्य समाधी स्थळ.
हे समोर कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर हे दिनमंगल रेसिडेन्सी आहे. खूप छान राहण्याची व्यवस्था आहे इथे. त्या आतल्या बाजूला 8 ते 10 रूम्स आहेत आणि आपली बाईक तिथं उभी आहे. निघायची तयारी झालेली आहे पूर्ण. बाईक रेडी झालेली आहे, बॅग वगैरे लोड करून झालेलं आहे. चला पुढच्या प्रवासाला. पुढचा स्टॉप आहे आता आचरा, त्यानंतर अंगणेवाडी. सुप्रभात, नमस्कार. आज आपला 4था दिवस आहे राईडचा. आत्ताच कुणकेश्वराचं सकाळी सकाळी दर्शन घेऊन कुणकेश्वर सोडले आणि आता निघालो आहे आचरा. आचऱ्यामध्ये बहुतेक रामेश्वर मंदिर आहे. ते मंदिर बघून पुढे आपण जाणार आहे अंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिर बघायला. तेही खूप बघण्यासारखं आहे. सकाळचे 8:20 झालेत. या दिवसामध्ये सकाळी 8 वाजताचं असं कडक ऊन लागायला लागते. जॅकेट पहिल्या दिवशी घालून आलो होतो आणि जसा कोकणात उतरलो तसं बॅकसाईडला बांधले. हे बघा, या बाजूला दिसतंय पाठीमागं. पहिल्या दिवसानंतर काढून जे बॅकसाईडला बांधून ठेवलं ते आज तागायत तसंच बांधून ठेवलेलं आहे. जिथं राहिलो होतो मंगल रेसिडेन्सी, मालक एवढा रसिक माणूस होता ना, त्यालाही मेन म्हणजे बाईकची आवड होती. व्यवस्थित चौकशी केली बाईकची वगैरे, कुठून आला कसं. त्यांनाही खूप इंटरेस्ट होता बाईक रायडिंगमध्ये. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. आणि मेनमध्ये त्यांची राहण्याची सोयसुद्धा खूप छान आहे. मी नंबर देतो याच्या डिस्क्रिप्शनमध्ये. कधी आलाच कुणकेश्वरला तर फार सुंदर आहे. 1200 रुपयामध्ये रूम होती नॉन AC आणि AC 1800 रुपयाला आहे. पण भरपूर अगदी ऐसपैस रूम, व्यवस्थित स्वच्छता वगैरे छान होती. सकाळ सकाळी उसाचा ताजा रस घेतला. एकदम थंडगार होता, मस्त वाटलं. आणि रस्ता पण विचारायचा होता रामेश्वर मंदिराचा, आचऱ्याचा. मग म्हटलं रससुद्धा घेऊ. मस्त वाटलं. आणि पुढे पूल आहे बघा. लोकेशन पण इतकं सुंदर आहे ना. आचरा पूल. इथून पुढे आता 1 किलोमीटरवर लेफ्ट घ्यायचे आपल्याला रामेश्वर मंदिरासाठी. तो आचरा पूल पास केल्यानंतर 1 किलोमीटरवर राईटला हा छोटा रस्ता जातो. तिथं काय असं बोर्ड वगैरे लिहिलं नाही, छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे रामेश्वर मंदिराकडे. ते लक्ष देऊन बघावं लागतंय, नाहीतर हा रस्ता छोटा असल्यामुळे लक्षात येत नाही. मेन रोडपासून अर्धा किलोमीटर अंतर सांगितलं आहे. सरळ रामेश्वर मंदिर, डोंगरेवाडी म्हणजे इकडे. हे गंगेश्वर मंदिर आहे, गांगेश्वर मंदिर. इथून पुन्हा लेफ्ट आहे. रामेश्वर मंदिराचा परिसर आहे. तिथून आज जायचे दर्शनाला. आता चला. आता रामेश्वरचं दर्शन घेऊन 25 किलोमीटरवर असणाऱ्या भराडी देवी मंदिर अंगणेवाडीला निघालो आहे. आता रामेश्वरचं मंदिर
इतकं सुंदर आहे, म्हणजे मी कल्पनेपेक्षा मी जी कल्पना केली होती त्यापेक्षा अतिशय सुंदर आहे. पण तिथं व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीला स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे, दोन्ही पण. अति भव्य परिसर आणि भव्य मंदिर आहे अक्षरशः, म्हणजे मी भारावून गेलो मंदिर बघून. तर कोकण ट्रिपला आला तर रामेश्वर मंदिर आचरा हे न चुकता बघण्याचा पॉईंट आहे. आपण जवळजवळ मालवणमध्ये आलो आहे, म्हणजे मालवण 10-11 किलोमीटर राहिलं आहे फक्त. तरी पण विचारेल त्याला अंगणेवाडी जावं सरळ असंच म्हणतायत. रस्ता चुकलो आहे की खरंच पुढं अजून जाऊन लेफ्ट आहे काही कळत नाही आहे मला. आचरा मालवण रोड सोडल्यानंतर एक राणेवाडीसाठी लेफ्टला फाटा फुटला आहे. तिथून एक 10-1 किलोमीटर असा सिंगल रोड आहे अंगणेवाडीसाठी. म्हणजे आचरा ते मालवण हा मेन रोड सोडल्यावर 10 किलोमीटर अशा रोडने यायची तयारी हवी. क्षेत्र श्री भराडी देवी मसुरे अंगणेवाडी. म्हणजे जाताना आपल्याला सरळ रोडनं जायचं आहे की नाही, कच्च्या रोडनं नाही जायचं बहुतेक. वा, आचऱ्यावरून शॉर्टकट मार्गाने आलो त्यामुळे तो एक सिंगल छोटा रोड लागला मला, एक 4-5 किलोमीटर. मालवणवरून जर यायचं म्हटलं भराडी देवीसाठी तर हा असा चांगला रोड आहे. हे समोर दिसतंय भराडी देवी मंदिर, तिथनंच आहे का एंट्री? इथनं पण आहे. आता अंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेतलं. स्वयंभू पाषाण मूर्ती आहे, पण मंदिर पूर्णपणे संगमरवर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते खाजगी मंदिर आहे, त्यामुळं तिथं व्हिडिओ आणि फोटोग्राफीला स्ट्रिक्ट अलाउड नव्हतं. तरी पण त्यातून बोर्ड वाचेपर्यंत थोडेसे जे शॉट काढलेत मी 1-2. पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये मंदिर आहे आणि 2 मजली मंदिर आहे. अतिशय सुंदर बघण्यासारखं मंदिर आहे. देवी भराडी यायचं आणि तिथून आता अंगणेवाडीकडून परत मालवणला जाताना मध्ये मी बोर्ड वाचला होता जलमंदिर पण आहे. तर ते सातेरी देवीचं जलमंदिर आहे, तर ते पण आपण आता बघून जाऊ. किती आहे मंदिर? जलमंदिर किती किलोमीटर आहे? जवळ आहे ना? बिळवस देवी सातेरी देवी जलमंदिर बिळवस 2-3 किलोमीटर म्हटलं ते. जाऊन येऊ आता. सातेरी देवी मंदिर जलमंदिराकडे जाताना सगळा रस्ता असा सिंगल आणि जंगलात नाही. हे बघा खोल किती आहे, बाजूने दरी. बापरे, एक्स्ट्रीम उतार आहे, एक्स्ट्रीम. पूर्ण डोंगर खाली उतरतोय बहुतेक आपण. मध्येच बॅड पॅच आहेत रस्त्याला. इथं झालेलाच नाही रस्ता, मध्येच सोडला एक पॅच. 1.5 किलोमीटर आहे अजून इथून. रस्ता मात्र भयान जंगलातून आहे. हा दिसते वस्ती पुढं काहीतरी. मालवणहून भराडी देवीला जाताना मालवणपासून साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावर एक जलमंदिर आहे, सातेरी देवीचं जलमंदिर. मेन रोडपासून साधारण 3-3.5 किलोमीटरचा सिंगल छोटासा रस्त्याने आत यावं लागतं. अगदी पूर्ण जंगलातला रस्ता आहे, पूर्ण डोंगर उतरून खाली यावं लागतं. त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे जे पाहत आहे हे मंदिर अतिशय सुंदर आहे. इथं हातपाय धुवून मंदिरात प्रवेश आहे.
आपण व्यवस्थापक आहे का इथे? काय नाव तुमचं? पंढरीनाथ पालव. पंढरीनाथ पालव. पालव. अच्छा. पंढरीनाथ पालव म्हणून इथे व्यवस्थापक आहेत. मंदिराची अतिशय स्वच्छता सुंदर ठेवत आहेत. आणि जलमंदिर एवढ्यासाठी वर्षातून ते म्हटले फक्त मे महिन्यात पाणी कमी आहे म्हणजे नाही आहे, नाहीतर वर्षातले 10-11 महिने मंदिराच्या बाजूने असं पाणी राहतं, म्हणून या मंदिरात जलमंदिर असं बोलतात. जाण्यासाठी हा चिंचोळा मार्ग आहे इथून. या वर्षीचा मे महिना खूपच हीट असल्यामुळं पाणी कमी आहे. बघा पक्का असं वर आलेलं दिसतंय. आणि तिथं मुख्य गाभार आहे, त्यात आपल्याला शूटिंग करता येणार नाही. देवाची पालखी माझी घ्यायची राहिलेली, त्याने दाखवून दिलं. हे बा, आणि हे विणकाम करून आई सातेरी असं लिहिलेलं आहे. कॅमेरामध्ये आता हां दिसतंय क्लिअर बघा. पूर्ण विणकाम केलेलं आहे, धाग्यांचं आहे ना. वा. ह्या बाजूने अशी प्रदक्षिणा मार्गावर गेल्यानंतर सुंदर दीपमाळा, त्याच्यावर आकर्षक असं रंगकाम केलेलं दिसतंय. आणि हा मंदिराचा व्ह्यू अक्षरशः भान हरपून जावं असं सुंदर मंदिर आहे. चारी बाजूनी खंदक आहे आणि पाणी असलेल्याच्या खुणा दिसतात, पाण्याचे व्रण दिसतात बघा. ते आपण पूर्ण हा डोंगर उतरून खाली आलो आहे गाडीवरून, त्यामुळे डोंगराच्या अगदी पायथ्याशी असल्यामुळं वर्षातले साधारण 10 ते 11 महिने कडेनं पाणी राहतं. पाय इतके भाजत आहेत, पण मंदिर बघून मन इतकं प्रफुल्लित झालं आहे की मी आज त्याच्याकडे पण लक्ष नाही. ह्या मंदिराविषयी थोडंसं मूळ मूर्तीविषयी सांगा. ते कसं आहे, हे पाण्यातून निर्माण झालेलं आहे. ते वारुळ आहे, बरं. स्वयंभू आहे. अच्छा. बाकी काय मी सांगू शकत नाही.